संगमनेर तालुक्यात बोगस मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट, आरोग्य विभागाची धडक कारवाई, दोघांचा पर्दाफाश, गुन्हा दाखल। संगमनेर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून निमगाव भोजापूर येथे कुठल्याही अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या दोन मुन्नाभाई डॉक्टरांचा आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे। या कारवाईमुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली। निमगाव भोजापूर येथील शैलेश किसनराव कडलक आणि प्रवीण गंगाधर कवडे हे दोघे साईलीला रिहॅबिलिटेशन सेंटरच्या नावाखाली बोगस पद्धतीने दवाखाना चालवत रुग्णांवर उपचार करत असल्याची गुप्त माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे संगमनेर पंचायत समितीचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कामेश टावरे यांनी स्वतः पथकासह निमगाव भोजापूर येथे छापा टाकला। छाप्यामध्ये शैलेश कडलक हा रुग्णांवर उपचार करत असताना रंगेहात पकडण्यात आलं। तपासणी दरम्यान दवाखान्यात एक्सपायर औषध, ओपीडी आणि आयपीडी रजिस्टर, प्रिस्क्रिप्शन पॅड तसेच एक रुग्ण ॲडमिट अवस्थेत आढळून आला। यानंतर पथकाने कडलक यांच्या घराची झडती घेतली असता विविध 17 कंपन्यांची औषधे सापडली। सर्व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आलं। आरोग्य अधिकाऱ्यांनी कडलक यांच्याकडे वैद्यकीय पदवीबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲक्युपंक्चरची अपुरी व संशयास्पद कागदपत्रे आढळून आली। मात्र रुग्णांवर उपचार कोण करत होतं याबाबत समाधानकारक उत्तर देण्यात तो अयशस्वी ठरला। पाहणी दरम्यान दवाखान्यातील इतर व्यक्तीही रुग्णांवर उपचार करत असल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। दरम्यान नागरिकांनी कोणत्याही आजारावर उपचार घेण्यासाठी अधिकृत व नोंदणीकृत डॉक्टरांच्याकडे जावे। बोगस डॉक्टरांकडून उपचार घेणे जीवघेणे ठरू शकते असा इशारा डॉक्टर कामेश टावरे यांनी दिला आहे। नाव सांगा तुमचं? वसंतराम भाऊ मुंडे। तुम्ही कशाला आले होते इथं? या मुलाला घेऊन आले होते। काय होतं याला? सर्दी खोकला। कोणत्या डॉक्टरकडे आले होते तुम्ही? कडलक डॉक्टरांकडे। पूर्ण नाव सांगा त्यांचं? शैलेश कडलक का? शैलेश कडलक डॉक्टरांकडे आले होते। ते सर्दी खोकल्यावर पण उपचार करता का? देतात ना? बारीक पोराला औषध वगैरे देतात ना? हा मग मी 7 दिवस दवाखाना केलाय, 5 किलो गुन्हा आलाय मला यांच्याकडेच। येस ना शैलेश कुठलं काही मग काय तुम्ही इंजेक्शन नाही सगळं आहे त्यांच्याकडे डिग्री नसलं मोठं दवाखाना कशी का व्हायला दिली मग? हां असं थोडीच आहे काय। हे काय होतं लोक आहेत ना त्याचं चांगलं नाही बोटे घालायला लागले लोक बरे डॉक्टर चांगले असताना ना मग लोकांना आहे ना असं वाटतं असं काय व्हायचं तरी चांगलं बोटं घालायची व्हायचं मोकळं नाही काही नाही। डॉक्टरचं काही चांगलं मार्गी आजकाल नाही त्यांनी किती दिवसाची मग छोटे बाळ असतात महासत्ता न्यूज संगमनेर।